हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 हरि जय राम जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी
सुखाचे आगार सर्व सुखाचे क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणी हाची करावा विचार क्षणी हाची करावा विचार क्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू श्रीमंत देह जाणार सका नाशिवंत देह जाणार सका श्रीमंत देह जाणार सका नाशिवंत देह जाणार सका आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी श्रीमंत देह जाणार सकळ शिवंत देह जाणार सकळ श्रीमंत देह जाणार सकळ शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान म्हणे हलोकीच्या व्यवहार म्हणे हलोकीच्या व्यवहार म्हणे हलोकीच्या व्यवहार म्हणे हलोकीच्या व्यवहार डोळे धुरे भरोनी राहो नाय डोळे दूर भरून राहो नाय डोळे दूर भरून राहो श्रीमंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई
क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकाळ, आयुष्य घातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकाळ, आयुष्य घातो काळ सावधान. तुका म्हणे इह, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकाळ, आयुष्य घातो काळ सावधान. पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन. करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन. पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन. पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन. दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे. रे ग म ग सब म ग म ग रे ग स रे ग स प नि रे स स रे रे ग ग रे ग म ग नि स ल नि पा धा म प ग म रे ग रे ग म ग. दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे. दंता कृपदाने कांता विसारू, दंता कृपदाने कांता विसारू. दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे. चक्रपदाने कधी जावी चालू, चक्रपदाने कधी जावी चालू.
दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचा अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरु चैतन्य नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो जनारी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो जनारी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जराचरी क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सगळ आयुष्य घातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय जड जीवाला या मृत्यूलोकातल्या प्रत्येक सामान्य जीवाला उपदेश करतायत. अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्त्वाचं आहे. आज या ठिकाणी आपण ज्या निमित्ताने उपस्थित झालेलो आहोत ते निमित्त म्हणजे आज प्रथम पुण्यस्मरण किंवा प्रथम वर्षश्राद्ध म्हणूया. या परिवारातील असणारे ज्येष्ठ पिताश्री कैलासवासी सखाराम मारुती हगारे यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा या परिवाराने या ठिकाणी सुंदर असं आजच्या या एक दिवसीय नाम महोत्सवाचं सुंदर असं नियोजन केलं. त्या परिवाराचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. ज्यांच्या निमंत्रणातून ही सेवा मला मिळाली ते आमचे आदरणीय संतोष महाराज गायकवाड यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला आणि आपल्या या आजच्या या कीर्तनासाठी सर्वांची सुंदर अशी साथ आहे. आज आमच्या साथीला ज्यांची गायनाची साथ आहे लाभलेली आहे ते असणारे आमचे हरिभक्त पारायण गायनाचार्य आदरणीय महादेव महाराज. खूप सुंदर साथ आणि खूप सुंदर आवाज आहे. सर्व आमच्या संस्थेतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ज्यांची मृदंगाची साथ लाभलेली आहे ते आमचे हरिभक्त पारायण जीवन महाराज धायगुडे आमचेच बंधू आहेत. आणि जे हाच कार्यक्रम तुम्हाला नंतर दाखवणार आहेत स्वतः शूटिंग करून ते वैष्णवी धायगुडे ऑफिशियल चॅनलवरती एडिटिंग करून ते कार्यक्रम सगळीकडे पोहोचवतात सोशल मीडियाच्या द्वारे. आणि खूप सुंदर अशी प्रकारची सर्वांची साथ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला कार्यक्रम ज्यांच्यावरती डिपेंड आहे ती सुंदर अशी माईक सिस्टीम आज पुन्हा एकदा योग आला. नाविरुईमध्ये आपली हीच सिस्टीम होती आणि आमच्या अखंड स्मरणामध्ये ही सिस्टीम राहणारी अशी गोड सिस्टीम. आणि खरंच दादा तुम्ही खूप छान पद्धतीने ऑपरेटिंग करता. इको कुठं द्यायचा, बेस कुठं कमी करायचा द्यायचा, इको बेस ट्रबल जे काय असेल ते सांगण्याची गरजच नाही आणि टेन्शनच नाही. ही सिस्टीम असली तर प्रत्येक ठिकाणी अशी सिस्टीम नाही मिळत, पण एखाद्या ठिकाणी जर अशी सिस्टीम आपल्याला लाभली तर खरंच खूप आनंद होतो आणि कीर्तन करण्यासाठी उत्साह वाढत असतो. त्यामुळे दादा खरंच तुमचं मनापासून मी कौतुक करते की खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपण ऑपरेटिंग करता आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या याच सिस्टीमचा या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी योग आला. आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आपतेष्ट नातेवाईक सर्व या ठिकाणी परिवाराचे सर्व मित्रमंडळ सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या साथीमध्ये आपल्या कीर्तनाला सुंदर अशी सुरुवात. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सामान्य जीवाला उपदेश करत असताना सांगतायत की जीवाने नेमकं काय केलं पाहिजे. या देहामध्ये आल्यानंतर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, जन्माचं सार्थक करता आलं पाहिजे. आणि जन्माचं सार्थक करायचं असेल हा भवसिंधू
तरुण जायचं असेल तर प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे, क्षणोक्षणी हाची करावा विचार. या अभंगावरती आपण भरपूर असं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु आज खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला, आज वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे. मग वर्ष श्राद्ध म्हणजे नेमकं काय? तर वर्ष श्राद्ध म्हणजे जो विधी आपण वर्षाने करतो आणि जो विधी आपण श्रद्धेने करतो त्याला म्हणायचं वर्ष श्राद्ध. विठाला 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 विठाला. मी सांगेल तुम्हाला की आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती खूप उपकार असतात आणि त्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न, केलेला एक अंशतः प्रयत्न म्हणजे वर्ष श्राद्धाचा विधी आहे. तसं पाहिलं तर त्या माये बापांच्या चरणावरती मस्तक ठेवून आपण आपला प्राण जरी सोडला तरी त्यांचे उपकार आपल्याला कधीच फेडता येत नाहीत. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. त्यामुळे आजचं हे वर्ष श्राद्ध म्हणजे केवळ त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न. याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून या परिवाराचं खऱ्या अर्थाने कौतुक करते. कारण कुणाच्याही घरी कीर्तन भजन होत नसतं. ज्याच्या घरामध्ये काहीतरी संस्कार आहेत किंवा ज्याच्या घरामध्ये काहीतरी पुण्य शिल्लक आहे अशाच घरामध्ये कीर्तन भजन होत असतं. भाग्यवंता घरी भजन पूजन. म्हणून खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला दिसून येईल की आपल्या वडिलांनी आपल्यावरती किती चांगले संस्कार केले, की आपल्या वडिलांच्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने असं काहीतरी करण्याचं नियोजन किंवा असं काहीतरी करण्याचा संकल्प आपल्या डोक्यामध्ये यावा आणि त्यातून हे घडावं. कारण नामस्मरणासारखं मोठं आज जगामध्ये काहीच नाही. गगनाहुनी वाढ नाम आहे. म्हणून आज या ठिकाणी आपण ब्राह्मण काकांना बोलवतो वर्ष श्राद्धाच्या दिवशी. त्यांच्याकडून पूजा वगैरे करून घेतली जाते. परंतु ते कर्म जरा थोडंसं अवघड आहे. आता काका आले की आपली त्यांच्या पाठीमागं काहीच सुरू असते, उरका लवकर उरका लवकर. मग काका पण काही जास्त बारीक सारीक विचार करत बसत नाहीत. एखादा श्लोक म्हणत असताना एखाद्या श्लोकातला एखादा रस्व दीर्घ चुकला जातो आणि त्या ठिकाणी कर्म हे चुकलं जातं. किंवा पूजेला बसलेला जो व्यक्ती आहे त्याच्याकडून पण काही चुका होतात. जर समजा पूजेला बसल्यानंतर त्याला शिंक जरी आली तरी कर्म चुकलं, खोकला जरी आला तरी कर्म चुकलं, जांभळी जरी आली तरी कर्म चुकलं. ह्या ज्या बारीक सारीक चुका आहेत त्या भरून काढण्यासाठी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला जातो. काही लोक म्हणतात पूजा झाल्यानंतर कीर्तन ठेवण्याची काही गरज आहे. त्यासाठी सांगते बरं का, ह्या ज्या बारीक सारीक चुका आहेत त्या भरून काढण्यासाठी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला जातो. मग कीर्तनामध्ये काही शिंक आली तरी चालते, जांभळी आली तरी चालते, झोप आली तरी चालते म्हणतात. कीर्तनामध्ये फक्त काय लागतो? भाव लागतो. भाव बळे आकळे एरवी. देवाला फक्त भाव लागतो, बाकी दुसरं काही लागत नाही. देवा देवा वाचा भुकेला, देवा वाचा भुकेला, वैकुंठ सोडोनिया वैकुंठ सोडोनिया सोडोनिया देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. देवाला फक्त भाव लागतो. सिस्टीम वाल्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. खूप सुंदर सिस्टीम. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी बरं का. देवाला फक्त भाव लागतो, बाकी दुसरं काहीही लागत नाही. आणि म्हणून पूर्वजांना मार्ग सुखकर होऊन द्यायचा असेल तर माऊली म्हणतात पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजांना मार्ग सुखकर व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर नामसंकीर्तन हे झालं पाहिजे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना
कोण करी. आणि म्हणून या ठिकाणी नामसंकीर्तनाचा सोस अट्टहास या घरी परिवाराने केलेला आहे. आणि त्यानिमित्ताने आजचं हे कीर्तन, त्यानिमित्ताने आजची ही सेवा आणि त्याच निमित्ताला अनुसरून हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठाल 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 विठाल. जन्म घेणं माणसाच्या हातामध्ये ग, माणसाच्या हातामध्ये का जन्म घेणं? नाहीये. मरण आपल्या हातामध्ये का? मरण पण आपल्या हातामध्ये नाही. पण कसं जगायचं हे तरी आपल्या हातामध्ये ना. आणि जगण्यावरती माणसाचं मरण अवलंबून असतं. आणि मेल्यानंतर आपल्या सोबत येणार आहे काय हो? काय येणार आहे? मेल्यानंतर आपल्या सोबत फक्त एकच गोष्ट येणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपण केलेलं कर्म. बाकी आपल्या सोबत काहीही येणार नाही. फक्त आपल्या सोबत आपण केलेलं कर्म येणार आहे. मग तुम्ही म्हणाल आम्ही कर्म केलं पाहिजे म्हणजे नेमकं काय करायचं? आपल्या हातून आपल्याला जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मेल्यावर ते आपल्या सोबत येणार आहे. शास्त्रामध्ये सांगितलं की विहित कर्माचं आचरण केलं पाहिजे आणि निषिद्ध कर्माचा त्याग केला पाहिजे. विहित कर्मामध्ये 4 प्रकारचे कर्म पडतात: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. हे 4 प्रकारचे कर्म माणसासाठी खूप महत्वाचे असतात. नीट लक्ष देऊन ऐका. पहिलं कर्म आहे ते नित्य कर्म. माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम असावा. कारण ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम नाही त्याला माणूसच म्हणता येत नाही. काही नित्यनेमाविना अन्न खाये तोची श्वान. ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम आहे, माऊली म्हणतात लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. परंतु ज्याच्या जीवनामध्ये काहीच नित्यनेम नाही, माऊली म्हणतात हरी विन जामा नरकाची पैजामा. हरी विन जामा नरकाची पैजामा, नरकाची पैजामा. यमाचा पाहुणा प्राणी होया, यमाचा पाहुणा प्राणी होया. हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, नरकाची पै जाना. तो मात्र यमाचा पाहुणा आहे. यमाचा पाहुणा प्राणी होय. मग शांती दया पाहुणा हरी करी. देवाचा पाहुणा व्हायचा असेल तर नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम असावा. कारण लक्ष्मी वल्लभ तया जवळी. परंतु मी सांगेल तुम्हाला जीवनामध्ये चांगला नित्यनेम असावा. कसा पाहिजे? चांगला नित्यनेम पाहिजे. नाहीतर एका माणसाचा रोजचा नित्यनेम होता रोज सकाळी उठायचं, आंघोळ करायची आणि रोज गावातल्या एका तरी माणसासोबत भांडण करायचं. त्याच्याशिवाय त्याचा दिवसच जात नव्हता. असे बरेच दिवस झाले आणि त्याचं वय झालं. त्याच्या लक्षात आलं अरे बाबा आपली काही आता गॅरंटी नाही. म्हणून त्याला पश्चाताप झाला आणि त्याने एक चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीवरती त्यानं लिहिलं की गावकऱ्यांनो, मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्याशी खूप भांडलो आणि त्यामुळे मी मेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं. ही माझी शेवटची इच्छा आहे, अशी चिठ्ठी त्याने लिहिली. आणि खरंच दुसऱ्या दिवशी मेल आहो. तू म्हणाल कसं काय? आता दृष्टांतामध्ये काय पण शक्य होतं. त्याला काय, गावातली सगळे लोक आली, एकाचं लक्ष त्या चिठ्ठीकडे गेलं. ती चिठ्ठी खोलली तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये वाचलं, गावकऱ्यांनो, मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्याशी खूप भांडलो आणि त्यामुळे मी मेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं, ही माझी शेवटची इच्छा आहे. वाचणारं म्हणू लागलं, काय माणूस आहे, जिवंत असताना तर त्रास दिलाच दिला, पण मरताना पण म्हणतोय की मला ओढत नाही. म्हणजे हा पण त्रासच आहे ना. तेवढं ते आजोबा होते, ते आजोबा म्हटले अरे असं काय म्हणतो, बिचारा मेलाय आणि त्याची ती शेवटची इच्छा आहे आणि त्याची ती शेवटची इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे. जर नाही केली तर भूत होऊन मानगटी बसायचं. गावकऱ्यांनी मान्य केलं, सगळ्यांनी त्याच्या पायाला दावं बांधलं आणि त्याला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत नेलं, चालवलं. पण गंमत अशी झाली, ती स्मशानभूमी मोठ्या हायवे रोडच्या कडेला होती आणि रस्त्यावरून इन्स्पेक्टर साहेबांची गाडी चालली होती. साहेबांनी गाडी थांबवली, सगळा प्रकार बघितला आणि साहेब मनामध्ये विचार करू लागले, काय या गावातली लोक आहेत, किती निष्ठुर अंतकरणाची आहेत.
खुशाल या गरीब बिचाऱ्या माणसाला अख्ख्या गावाने ओढत चालवलंय. साहेबांना इतका राग आला, साहेबांनी लगेच 2 मोठे पिंजरे बोलवून घेतले आणि अख्ख्या गावाला 6 महिने जेलमध्ये टाकलं. म्हणजे गेला तो गेला, पण गाव जेलमध्ये टाकूनच गेला. मग माणसाने मरावं पण कसं? तू का म्हणे एक मरण्याची सर, तू का म्हणे एक मरण्याची सर, तुका म्हणे मारण्याची सार, तुका म्हणे एका मारण्याची सार. उत्तमाची ओरे कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. हेरती मागे दुःखाची गणपती, हेरती मागे दुःखाची गणपती. कीर्ती माईके दुःखाची जाना. तुका म्हणे एक मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं नित्य पाहिजे. दुसरं कर्म सांगितलं शास्त्रामध्ये, ते नैमित्तिक कर्म सांगितलं, ते आपण नंतर बघू. तिसरं सांगितलं काम्य कर्म. काम्य कर्म म्हणजे मनामध्ये काहीतरी कामना ठेवून केलं जाणारं कर्म, त्याला म्हणायचं काम्य कर्म. जसं की आमच्या माता भगिनी, आपण श्रावण महिन्यामध्ये 16 सोमवार वगैरे करता, मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून करता, मनामध्ये काहीतरी कामना ठेवून करता, याला काय म्हणायचं? काम्य कर्म म्हणायचं. किंवा दशरथ राजाने जो पुत्र कामेष्ठी यज्ञ केला होता, त्याला आपण काम्य कर्म म्हणू शकतो. हे काम्य कर्म आहे. त्यानंतर प्रायश्चित्त कर्म आहे. प्रायश्चित्त कर्म म्हणजे आपल्या हातून जाणते अजाणतेपणाने एखादं पाप घडणं. म्हणजे आपण ते काही मुद्दाम केलं नाही, पण चुकून. आता इथं तुम्ही प्रत्येक जण कीर्तन ऐकण्यासाठी आला, काहीतरी चांगलं कर्म करण्यासाठी आला. कोणी पायी चालत आले, कोणी गाडीवरती आले, कोणी 4 व्हीलर मध्ये आले. पण येत असताना चुकून तुमच्या पायाखाली किंवा चुकून तुमच्या गाडीखाली एखादी किडा मुंगी ही मरण पावलेली आहे. मग त्या ठिकाणी काय झाले बोला? पाप का पुण्य? पापच झालं ना. पर तुम्ही काय त्याच्यावरती मुद्दाम पाय दिलाय का? पण मुद्दाम पडला काय आणि चुकून पडला काय? पापच झालं ना. पापच झालं की. जुन्या काळातली लोक म्हणायचे बघा, आता बरीच जुनी मंडळी बसलेली आहेत. बाबा, जुन्या काळात आपण अशी एक पद्धत होती की मान जर मारले की कुठे जावं लागतं? काशीला. मग तिथं गेल्यानंतर एखादा वेदोक्त ब्राह्मण पाहावा लागतो, त्याच्या हातून होम हवन विधी पूजा वगैरे सगळं करून घ्यावं लागतं. आणि मग नंतर शेवटी आपल्या हातून जेवढ्या वजनाचं मांजर मेलेलंय तेवढ्याच वजनाचं सोन्याचं मांजर करायचं. आता किती रुपये तोळा झालं सोनं? 80 वर गेलं ना. तेवढ्याच वजनाचं सोन्याचं मांजर करायचं आणि गंगेत सोडायचं. शक्य आहे कुणाला? नाही ना. म्हणून शास्त्र सांगतं तसंच करावं लागतं. त्याशिवाय त्या पापातून आपली मुक्तता होत नाही. हे प्रायश्चित्त कर्म आहे. कोणतं? प्रायश्चित्त कर्म आहे. त्यानंतर नैमित्तिक कर्म आहे. म्हणजे जे कर्म आपण काहीतरी निमित्ताने करतो त्याला म्हणायचं नैमित्तिक कर्म. जसं की देवाची काय करतो आपण? जयंती करतो. संतांची काय करतात? पुण्यतिथी करतात. आणि माणसाचं वर्ष श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आजचं हे नैमित्तिक कर्म आहे, ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलो. आणि त्याच निमित्ताला अनुसरून हा अभंग सेवेकरता घेतलेला क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. लक्षात घ्या,
या संत महात्म्यांचे आपल्यावरती कितीतरी मोठे उपकार आहेत की ज्यांनी आपल्याला वेळोवेळी प्रबोधन करावं, आपल्याला जागं करावं, उद्बोधन करावं. मोठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा काय सांगू आता संतांचे उपकार. आपल्यावरती उपकार आहेत देवाचे, आपल्यावरती उपकार आहेत संतांचे, आपल्यावरती उपकार आहेत आपल्या आई वडिलांचे, आपल्यावरती उपकार आहेत ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो त्या कुळाचे, त्या भावकीचे आपल्यावरती उपकार आहेत, समाजाचे, ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो. आपल्यावरती उपकार आहेत देशाचे, आपल्यावरती उपकार आहेत त्या देशाचं रक्षण करणाऱ्या त्या जवानाचे. म्हणून प्रत्येक माणूस हा कोणाच्या ना कोणाच्या तरी उपकाराखाली आपलं जीवन जगतोय. त्यामुळे माणसाकडे काय पाहिजे? कृतज्ञता का कृतज्ञता? कृतज्ञता पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्यावरती उपकार आहेत भगवंताचे. कारण ज्यावेळेस भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली, एके गेली भूचरे, एके गेली खेचरे, एके गेली जलचरे, चरे अचरे ती एके. काही भूचर केले, काही खेचर केले, तर काही जलचर केले. भूचर म्हणजे भूमीवरती चालणारे, खेचर म्हणजे आकाशात उडणारे, जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. कशी सृष्टी भगवंताने निर्माण केली ऐका. सर्पादी योनीच्या ठाई मी पायची केले नाही, एक एक केली बहुपाई. 7 फुटाचा साप तयार केला पण त्याला एक पण पाय नाही दिला. 7 फुटाचा साप, एक पण पाय नाही. आणि 3 इंचाची गोम तयार केली, पायच मोजता येत नाहीत. एवढी चित्र विचित्र सृष्टी भगवंताने निर्माण केली. पण यांच्याकडे बघितल्यानंतर भगवंताला समाधान वाटलं नाही. का? कारण याच्यातला एक पण मला ओळखणारा नाही, याच्यातला एक पण मला जाणणारा नाही. म्हणून भगवान परमात्म्याने सुधारलेली आवृत्ती तयार केली, माणूस. कोणाला तयार केलं? माणसाला तयार केलं. आणि माणसाला तयार केल्यानंतर मात्र भगवंताला एवढा आनंद झाला, देखून मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी. औट हात ग मानव देह लाने तुझ दिया, औट हात ग मानव देह लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया जमाना होया, खाया पिया सुख से सोया ना जमाना होया. कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, भज मन नारायण. 3.5 हाताचा देह भगवान परमात्म्याने आपल्याला दिला. फक्त देहच नाही दिले, इंद्रिय हात पाय कान डोळे मुख माया वचन, जेणे तू जोडसी नायन न सजीव पण भाव रोग. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला वचन. किती उपकार आहेत त्या भगवंताच्या आपल्यावरती, कितीतरी उपकार. जन्म घेताना प्रत्येकाला दुःख होतं, मरतानाही प्रत्येकाला दुःख आहे. पण जन्म घेतल्यापासून ते मरेपर्यंत प्रत्येक दुःखातून आपल्याला सोडवणारा कोण आहे? तो भगवंताच आहे ना. ज्यावेळेस आपण प्रत्येक जण त्या आईच्या उदरामध्ये होतो ना, आईच्या उदरामध्ये असताना आपल्याला आनंद यातना वेदना होत होत्या. आणि देवाला आपण विनंती केली, एक वेळ कारी या दुःखा वेगळे, एक वेळ कारी या दुःखा वेगळे. दुरिताचे जाळे उगवणी, दुरिताचे जाळे उगवणी. आठवीन पाय हा माझा जन्मस,
मला जर तू वेगळं केलं ना तर मी तुला कधीही विसरणार नाही. आठवीन पाय हा माझा नवस, मी तुला कधीच विसरणार नाही. प्रत्येक जण देवाला वचन देऊन आलात, पण तीच लोक आता देवाला मानायला सुद्धा तयार नाहीत. म्हणजे देवाला वाटलंय पण झालं मात्र वेगळं. देवाला वाटलं हा आपलं भजन करेल म्हणून देवाने सुंदर अशा देहाची निर्मिती केली, बुद्धी दिली माणसाला. बुद्धीचे वैभवान्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. पण देवाला वाटलंय आणि आपण मात्र देवाचा विश्वासघात केला. कधी कधी आपल्या सुद्धा जीवनामध्ये होतं, आपल्याला वाटतंय पण होतं वेगळंच. एक भिकारी असतो आणि तो भिकारी पुण्यासारख्या शहरामधून फिरत असताना मोठा जोराचा पाऊस सुरू होता. तर एवढ्या मोठ्या पावसामध्ये जायचं कुठं? पुण्यासारखं शहर आहे, आपल्यासारख्या चांगल्या माणसाला तिथं कोणी जागा लवकर देत नाही. भिकाऱ्याला कोण जागा द्यायचं? इकडं तिकडं आडोसा बघत होता. मोठा पाऊस सुरू होता, पण ज्या ठिकाणी तो उभा होता तिथे एक पोलीस स्टेशन होता आणि समोरून एक बाई हातामध्ये छत्री घेऊन येत होती. त्यावेळेस त्या भिकाऱ्याने अशी आयडिया केली की ही जर का बाई आपल्या जवळ आली की हिच्या हातातली छत्री आपण हिसकावून घ्यायची. मग ती ओरडेल, मग पोलीस लोक येतील, आपल्याला घेऊन जातील. तेवढीच आपली एक रात्र मस्तपैकी आरामामध्ये निघून जाईल. जशी ती बाई त्याच्या जवळ आली तशी आणि तिच्या हातातली छत्री हिसकावून घेतली तशी ती बाई त्याला म्हटली, बाई तुमची असली तर घेऊन जा बाई, आम्ही पण दुसऱ्याचीच आणली होती. म्हणजे याला वाटलंय कन झालं मात्र वेगळं, तसं देवाला वाटलंय कन झालं मात्र वेगळंच. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या आपल्यावरती उपकार आहे. जन्म घेताना त्या दुःखातून सोडवणारा भगवंत आहे. मरताना सुद्धा अनंत वेदना होतात. किती वेदना होतात? शास्त्र असं सांगतं की प्रत्येकाच्या देहावरती 3.5 कोटी केस आहेत. त्यातल्या प्रत्येक एका केसाला 100 इंगळ्या चावल्यांच्या जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना कशाच्या आहेत? मरणाच्या वेदना आहेत. किती भयंकर वेदना असतात मरणाच्या. पण त्या मरणाच्या दुःखातून सोडवणारा सुद्धा कोण आहे? तो भगवंत आहे. लक्षात घ्या. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी. जगत असताना सुद्धा माणसाच्या वाट्याला दुःख आहे. प्रत्येकाचा असा अनुभव आहे की एक संकट मिटत नाही तोपर्यंत दुसरं संकट आपल्या समोर उभाच आहे की नाही? प्रत्येकाचा अनुभव. एक श्रीमंत माणूस होता आणि त्या माणसाच्या घरी लहान मोठी अशी 100 जनावरं होती. त्या जनावरावरती लक्ष ठेवण्यासाठी त्याने एका नोकराला ठेवलेला असतं. तो नोकर रात्रंदिवस त्या जनावरावरती लक्ष ठेवायचा. आणि एके दिवशी तो नोकर आपल्या मालकाकडे आला आणि मालकाला म्हटला, मालक संध्याकाळी मला झोप मिळत नाही, असं काहीतरी नियोजन करा की मला आराम भेटला पाहिजे. मालकाने सांगितलं, तू एक काम कर, संध्याकाळी सगळी जनावरं खाली बसली की तू जाऊन झोपत जा. संध्याकाळ झाल्यानंतर तो सगळी जनावरं खाली बसायची वाट बघू लागला. अशी एक करत करत 99 जनावरं खाली बसली, पण एक वासरू होतं ते काय खाली बसच नाही. मग ह्याने विचार केला, आपण जावावं, त्याला धरून खाली बसवावं, म्हणजे आपल्याला जाऊन झोपता येईल. गेला आणि त्या वासराला धरून खाली बसवू लागला. पण गंमत अशी झाली, ते वासरू तर काय खाली बसलंच नाही, पण वासराच्या आवाजाने बसलेली जी 99 होती ती उठून उभी राहिली. म्हणजे बघा तुम्ही, आपल्या प्रत्येकाचा अनुभव आहे. एक संकट मिटत नाही तोपर्यंत दुसरा खड्डा आपल्या समोर उभाच आहे. म्हणजे संसार करताना सुद्धा दुःख आहे. महाराजांनी तर सांगितलंच की बाबांना दुःख बांधवडी आहे, सगळ्याचं पाठ आहे की नाही? म्हणजे जन्म घेताना दुःख आहे, जगताना दुःख आहे, मरतानाही दुःख आहे, पण मरताना सुद्धा सोडवणारा भगवंत आहे. आणि मरण सुखाचं व्हावं असं जर वाटत असेल तर अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. मरताना भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. पण गंमत अशी आहे, मरताना भगवंताचं नाव मुखामध्ये घेणं सोपं आहे, पण ते मुखाला येणं मात्र खूप अवघड आहे. माझे शब्द प्रयोग तुम्ही नीट लक्षात घ्या. मरताना भगवंताचं नाव मुखामध्ये घेणं सोपं आहे, पण ते मुखाला येणं खूप अवघड आहे. म्हणजे मरणाऱ्या व्यक्तीला समोरच्या भिंतीवरती आपलं मरण दिसत असतं, पण पहिल्यांदा वाचाच बंद होते, देवाचं नाव घेणार कसं? मरण दिसून पण उपयोग नाही, वाचा बंद झाल्यावर देवाचं नाव घेणार कसं? देवाचं नाव मुखामध्ये मरताना यावं असं वाटत असेल तर परमार्थामध्ये एवढी अखंडता ठेवा, भगवंतावरती एवढं प्रेम करा की मरताना त्या भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. कधीतरी मरणावरती सुद्धा विचार करता आला पाहिजे, पण आपण मरणावरती कधीच विचार करत नाही. मरणावरती विचार करता आला पाहिजे. एका भक्ताची देवाकडे प्रार्थना आहे की देवा माझं मरण कसं असावं. इतना तो करना स्वामी जब प्राण से निकले,
प्राण आए, कोई रोग ना सताए, यम दर्श ना दिखाए, जब प्राण तन से निकली। एका भक्ताची देवाकडे प्रार्थना आहे की देवा, ज्या वेळेस माझा प्राण या शरीरातून निघून जाईल ना, त्यावेळेस माझ्या शरीराची अवस्था कशी असावी। ज्या वेळेस हा प्राण माझ्या शरीरातून निघून जाईल त्यावेळेस माझ्या चेहऱ्यावरती सुंदर असं हास्य असावं, माझ्या हृदयामध्ये तुझी सावळी मूर्ती असावी आणि माझ्या मुखामध्ये तुझं गोड असं नाव असावं, असंच माझं मरण असावं। म्हणून कधीतरी आपल्याला मरणावरती विचार करता आला पाहिजे, पण सामान्य माणूस कधी मरणावरती विचार करत नाही। साधू हा मरणावरती विचार करतो आणि तो स्वतः ठरवतो की मला मरायचंय कधी। तो स्वतः निर्णय घेतो, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नस्त्यत्र संशयः। साधू हा मरणावरती विचार करतो आणि तो स्वतः ठरवतो मला मरायचंय कधी। पण आपलं तसं नाही, आपल्याला अचानक मरण येतं। आपलं कसं आहे, आपल्याला अचानक मरण येतं। माऊली म्हणतात उरिया दळलिया मरण। जसं की एखादा माणूस इतका पळतो आणि पळत असताना समोर खड्डा आहे, त्याला दिसतच नाही। पण ज्या वेळेस तो त्या विहिरीच्या त्या खड्ड्याच्या अलीकडे 2 पावलं असतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की अरे बापरे, पुढे विहीर आहे। स्वतःला रोखू शकतो का तो? थांबवू शकतो स्वतःला? त्या ठिकाणी त्याला पडावंच लागतं आणि मरावंच लागतं। तसं आपलं आहे, आपल्याला अचानक मरण येतं। साधू स्वतः ठरवतो मला मरायचंय कधी, म्हणून मरणावरती कधीतरी विचार करता आला पाहिजे। जन्म घेताना दुःख आहे, मरताना दुःख आहे, आणि मेलो तरी माणसाची सुटका आहे का? मेलो तरी सुटका नाही ना, मेलो तरी पुन्हा जन्म घ्यावा लागतोय। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम। पुन्हा जन्म घ्यावा लागतो, परत जन्म घेण्याचं पण दुःख आहे। काय सांगू गर्भीची यातना मज भोगीता नारायण, मांस मळ मूत्र मज क्षण क्षणाध्यातसे। काय सांगू गर्भीची यातना मज भोगीता नारायण। जन्म घेण्याचं दुःख आहे, मरणाचं दुःख आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याला असं वाटत असेल की नको हे जन्म मरण, तर ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही, ज्ञानी माणसाला पुन्हा मरण नाही। भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायातच सांगितलेलं आहे, न तद्भासयते सूर्यो न शशांकुन पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही। या जगामध्ये काही गोष्टी शक्य अशक्य होतील, पण ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही। सरिता येऊनिया चढती ब्रह्मगिरी, परिज्ञानी न धारी जन्मकाही। चंदनासी होय बाहुळत्व प्राप्ती, परिज्ञानी न श्रीमती जन्मकाही। जळला कापूर मागुता प्रगटे, परिज्ञानी आनसे जन्मकाही। ज्ञानी ज्ञानेश्वर मिळूनिया गेला, मरण्याची झाला वेगळाची, मरण्याची झाला वेगळाची। जगामध्ये काही गोष्टी शक्य अशक्य होतील, पण ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही। आणि ज्ञानी बनायचं असेल तर आपल्याकडे पण तेवढी बुद्धी आहे, आपण पण तेवढे अभ्यास करू शकतो, ज्ञानी बनू शकतो, विचार करू शकतो। आपल्याकडे तेवढी शक्ती आहे, आपल्याकडे तेवढी शक्ती बुद्धी आहे, सामर्थ्य आहे। आणि म्हणून जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांनी ह्या समाजाचं ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं, तेव्हा तुकोबारायांच्या लक्षात आलं की प्रत्येक माणूस हा विचार करतोच,
म्हणजे माणूस हा विचार प्रधान प्राणी आहे. जो विचार करत नाही त्याला माणूस म्हणताच येत नाही. आले लक्षात? आता इथं तुम्ही कीर्तनात जरी बसलेले असला तरी प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काहीतरी विचार चालूच आहे. जो विचार करत नाही त्याला माणूसच म्हणता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात काही पण विचार करण्यात आपलं आयुष्य वाया घालवण्यापेक्षा तुम्ही फक्त हाच विचार करा. कोणता? अभंगाच्या प्रथम चरणात. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणी हाती करावा विचार, क्षणी हाती करावा विचार, करावाया पार बाबा सिंधू, करावाया पार बाबा सिंधू, नाशिवंत देहा जाणारा सकळ, नाशिवंत देहा जाणारा सकळ, करावाया पार बाबा सिंधू, करावाया पार बाबा सिंधू, नाशिवंत देहा जाणारा सकळ, नाशिवंत देहा जाणारा सकळ. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. महाराज म्हणतात तुम्ही विचार केला पाहिजे. किती केला पाहिजे? क्षणोक्षणी असा शब्द प्रयोग त्यांनी केलाय. पण महाराजांना असं पण म्हणता आलं असतं ना, दिवसे दिवस हाची करावा विचार, महिनो महिने हाची करावा विचार, वर्षानुवर्षे हाची करावा विचार, असं पण म्हणता आलं असतं. पण महाराज काय म्हणतात? क्षणोक्षणी असा शब्दप्रयोग त्यांनी का केला? याचं कारण असं आहे की आपण बघतो क्षणोक्षणी या शब्दाला फार महत्व आहे. जसं की हरिपाठामध्ये माऊली पहिल्याच अभंगामध्ये म्हणतात, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, की बाबा रे तू देवाच्या द्वारामध्ये क्षणभर तरी उभा राहा. पण अभंग झाल्यानंतर पहिला हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामध्ये महाराज सांगतात, रिकामा अर्धगडी राहू नको. म्हणजे क्षणभर म्हणता म्हणता तू त्या हरीच्या नामस्मरणामध्ये इतका रममान हो, इतका रममान हो की आता रिकामा अर्धगडी राहू नको. म्हणजे त्या हरीचं नाव घेतल्याशिवाय तू आता क्षणभरही राहू नको. म्हणजे क्षणोक्षणी म्हणजे जन्मभरी हाचे आता हाच विचार कर, आता हेच कर, असा त्याचा अर्थ होतो. कारण लक्षात घ्या, माणसाचं आयुष्य किती क्षणभंगुर नाही. इथं क्षणोक्षणी असा शब्दप्रयोग का केला? कारण पुढच्या क्षणापर्यंत आपण जगू शकेलच का नाही याची गॅरंटी देता येईल का? तर अजिबात देता येणार नाही. कारण माणसाचं आयुष्य फार कमी आज कलियुगामध्ये. थोरा मोठ्यांच्या आयुष्याचा जर आपण विचार केला तर माणसाचं आयुष्य त्याच्या पुढे फार कमी आहे. हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती होतं? हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती होतं? 60,30,10,700 वर्षांनी 9 महिने एवढं वर्ष होतं आयुष्य. कुणाचं? हिरण्यकश्यपूचं. मग त्याच्या आयुष्याच्या पुढे आपलं 62 कुठं ठेवता? आपलं तर फार कमी. पण आपल्याला पण भरपूर आयुष्य होतं. सत्ययुगामध्ये आपलं वय होतं 1,00,000 वर्ष. पण कधी? सत्ययुगामध्ये. त्यावेळेस असं म्हणतात की माणसाचा प्राण हाडामध्ये होता. म्हणजे जोपर्यंत माणसाच्या शरीरामध्ये हाडं असायची तोपर्यंत माणूस जगायचा. त्यानंतर प्रत्येक युगामध्ये एक शून्य कमी होत गेला. म्हणजे सत्ययुगामध्ये 1,00,000 आयुष्य होतं, 1 शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये किती झालं? 10,000 वर्ष. पुन्हा 1 शून्य कमी झाला. द्वापार युगामध्ये किती झालं? 1,000 वर्ष. पुन्हा 1 शून्य कमी झाला. कलियुगामध्ये किती झालं? 100 वर्ष. आता आपण सगळे मिळून त्या भगवंताला एकच प्रार्थना करू की आता काही शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण 10 वर्षामध्ये कुठंच काहीच होत नाही हो. काय होतं 10 वर्षामध्ये? फक्त 2 पंचवार्षिक होत असतील, है की नाही? अल्प आयुष मानव देहा शतगणिले ते अर्धरात्र खाया मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासे उरले ते पाहिला राम राम स्मराधे
माणसाचं आयुष्य अल्प आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा आहे. प्रत्येक क्षणोक्षणी आपण विचार केला पाहिजे. आणि विचार कसा पाहिजे? विचार काही पण असून उपयोग नाही ना. विचार तर केला पाहिजे. विचारा वाचून न पविजे समाधान. विचार केल्याशिवाय समाधान नाही. पण कोणता विचार? विचार कसा पाहिजे? तर विचार हा सार पाहिजे. सारा सार विचार नाम धरा कंठी विठोबाचे. त्यामुळे भगवंत हा सार आहे आणि फलकट तो संसार, तेथे सार भगवंत. असार गोष्टीचा विचार करू नये. काही लोक काय पण विचार करत बसतात, पण विचार असाच केला पाहिजे की जेणेकरून आपला काहीतरी फायदा झाला पाहिजे, असा विचार केला पाहिजे. किती विचार करायचा, कोणता विचार करायचा, हे पण महाराज सांगतात. कोणता विचार करायचा? तरा वया पार भव सिंधू. हा भव सिंधू तरुण जाण्याकरता आपण विचार केला पाहिजे. भव सिंधू म्हणजे काय हो? तर भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे सागर. भव म्हणजे संसार, म्हणजे संसाराला कशाची उपमा दिली? समुद्राची उपमा दिली. समुद्राची उपमाच का दिली? याचं कारण असे की जसं की जर समजा एखादा समुद्र पाहायला गेला असेल आणि समुद्र पाहून परत माघारी रिटर्न आल्यानंतर त्याचे मित्रमंडळी, नातेवाईक वगैरे त्याला विचारतात, अरे बाबा समुद्र पाहायला गेलता? हो. मग समुद्रामध्ये किती लिटर पाणी होतं रे? तो म्हणता, अरे किती लिटर? जिकडं बघावं तिकडं पाणीच पाणी होतं. म्हणजे समुद्रामध्ये जसं किती लिटर पाणी आहे हे शब्दामध्ये सांगता येत नाही, तसं संसारामध्ये किती दुःख आहे आणि संसार किती व्यापक आहे समुद्रासारखा हे शब्दामध्ये मांडता येत नाही. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नलंघवे सामर्थ्य. आणि त्यामुळे हा संसार सागर हा तरुण जाता आला पाहिजे. जन्म मरणरूपी संसार सागर आहे. ह्या जन्म मरणरूपी संसार समुद्र आपल्याला तरुण जाता आला पाहिजे. कारण हा देह आहे तोपर्यंतच हे शक्य आहे. आणि हा देहाला सुद्धा एक मर्यादा आहे. कुठपर्यंत? म्हणजे हा देह शाश्वत नाही. तर हा देह कसा आहे? महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात. नाशिवंत देह जाणार सुख. नाशिवंत देह जाणार सुख. नाशिवंत देह जाणार सुख. नाशिवंत देह जाणार सुख. नाशिवंत देह
जाणार सकळ आयुष्य घातो काळ सावधान. कारण हा देह कसा आहे, नाशिवंत आहे. मुळात हा देह आपलाच नाही, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. हा देह जर आपला असता, हा देह जर आपला असता तर आपलं डोकं दुखलं असतं का हो? हा देह जर आपला असता तर आपल्याला ताप आला असता का? आजी आजी, हा देह जर आपला असता तर आपले गुडघे दुखले असते का हो? नाही, कारण हा देह आपला नाही. मग देह कुणाचा? देह हे काळाचे. मग मला सांगा, हे देह जर आपला नसेल तर या देहाच्या संबंधाने जे कोणी असतील ते तर आपले आहेत का? आपल्याला आपल्या स्वतःच्या देहाची गॅरंटी नाही, मग बाकीच्यांवरती काय गॅरंटी देता? देह जर आपला नाही तर देहाच्या संबंधाने जे कोणी नातेवाईक आहेत ते सुद्धा आपले आहेत का? नाहीत. लक्षात. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या, कौन किसी का नहीं है, झूठे नाते हैं, नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या, होगा मसीहा सामने तेरे, फिर भी न तू बच पाएगा, तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा, आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा, कसमें वादे वफा सब बातें हैं, बातों का क्या, कसमें वादे वफा सब बातें हैं, बातों का क्या. कुणीही कुणाचं नाही, कुणीही कुणाचं. ही दुनिया तरी आपली का हो? ही दुनिया सुखात आपल्या सोबत असते, पण दुःखात आपल्या सोबत कुणी असते का हो? दुःखात आपल्या सोबत कुणी नसतं. लक्षात घ्या. ही दुनिया कशी आहे का, सुख में तेरे साथ चलेंगे, दुख में सब मोड़ेंगे, सुख में तेरे साथ चलेंगे, दुख में सब मोड़ेंगे, दुनिया वाले तेरे बनकर तेरा ही दिल तोड़ेंगे, देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या, कौन किसी का नहीं है, झूठे नाते हैं, नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या. कुणी कुणाचं नाही. हा देहच आपला नाही, बाकीच्यांवरती काय गॅरंटी देता? महाराज तर सांगतात, नाही गुणाची गुणी तुझे नव्हे रे कोणी, ते जाशील वेगळ्या पाण्या माझे माझे मननी. महाराज सांगत होते कीर्तनामध्ये, बाबा कुणी गुणाचं नसतं, पण कीर्तनामधूनच एक माणूस उठला आणि म्हटलं, काय लावलंय? म्हटलं, महाराज तुम्ही मगाचपासून नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कुणी. तुम्हाला काय माहित माझ्या बायकोचं माझ्यावर किती प्रेम आहे. रात्रीच माझी बायको मला म्हटली की मी तुमच्याशिवाय 1 मिनिट पण जगू शकत नाही.
तुम्ही म्हणता की नाही कुणाचे कोणी तुझे नवरे कोणी आहो, तुम्हाला काय माहित माझ्या बहिणीचं माझ्यावर किती जीव आहे, माझ्या आईचं माझ्यावर किती प्रेम आहे. जोपर्यंत मी घरी जात नाही तोपर्यंत दरवाजातच बसून राहिलेली असते, घरात सुद्धा जात नाही. तुम्हाला काय माहित माझे मित्र तर जीवाला जीव देणारे मित्र आहेत. जर कुठं भांडणं लागली तर तलवारीच घेऊन येतात. आणि तुम्ही म्हणता की नाही कुणाचे कोणी तुझे नवरे कोणी. म्हटलं माझा काय तुमच्यावर महाराज विश्वास नाही. म्हटलं महाराज म्हटले अरे बाबा, जे संत सांगतात, जे शास्त्र सांगतात तेच आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही आमच्या पदरचं काही सांगत नाही. तो म्हणतो नाही नाही. म्हटलं महाराज माझा काय तुमच्यावर विश्वास नाही. महाराज म्हणतात अरे बाबा, संतांनी सांगितलं वचन हे कधीच खोटं होत नाही. नाही म्हटलं महाराज माझा काय तुमच्यावरती विश्वास नाही. महाराज म्हटले ठीक आहे, आपण एक परीक्षा घेऊ. म्हटले चालेल का. म्हटलं ठीक आहे चालेल. महाराज म्हटले हे बघ माझ्याकडे एक मुळी, ती मुळी तू खायची. ती मुळी खाल्ल्यानंतर तुला काहीही होणार नाही, फक्त तुझ्या नाड्या बंद होती, बाकी तुला काहीही होणार नाही. फक्त घरी जायचं आणि ती मुळी खाण्याच्या अगोदर बायकोला एवढंच म्हणायचं, हे बघ उद्या जर का माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या गुरूंना बोलवल्याशिवाय माझा पुढचा कार्यक्रम करायचा. घरी गेला आणि बायकोला तसं म्हटलं, हे बघ उद्या जर का माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या गुरूंना बोलवल्याशिवाय माझा पुढचा अंत्यविधी उरकायचा नाही. बायको म्हटली आज नेमकं ह्यांना झालंय तरी काय. म्हटली बसा मी जरा चहा घेऊन येते. बायको किचन मध्ये गेली, तेवढ्यात त्याने ती मुळी खाल्ली आणि असा गप्प पडला. बायको चहा घेऊन आली. अहो चहा घ्या. हा एक नाही दोन नाही, अहो चहा घ्या. हा गप. तिला जरा शंका आली, तिने हात बघितला तर नाडी बंद. अहो लागली ना ओरडायला. अशी ओरडायला लागली म्हणतात बायकांचं ओरडणं तुम्हाला सांगायची काही गरज आहे का इथं. आता मला शॉपिंगला कोण नेणार, आता मला पार्लरला कोण नेणार, म्हणजे हा तिचा प्रॉब्लेम बर का. आणि तिचा आवाज ऐकून त्याची आई पण पळत पळतच आली. म्हटली बाई मी पिकलं पानं, देवाने मलाच अगोदर उचलाय पाहिजे होतं. आई आली, वडील आले, बहीण आली. बहीण म्हटली आता मला दिवाळीला साडी कोण घेणार. मित्र आले, मित्र म्हणायला लागले तेवढाच आठवड्यातला एक दिवस याच्याकडे होता तर तो पण गेला, म्हणजे हॉटेलमध्ये जेवण्याचा. सगळे आले आणि या बाईच्या लक्षात आलं तेवढ्यात. म्हटली बाई यांनी तर सांगितलं होतं उद्या जर का माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या गुरूंना बोलवायचं. त्या ठिकाणी महाराजांना सगळ्यांनी घेऊन आले. आल्यानंतर महाराज म्हटले हे बघा तुम्ही रडू नका, तुमचा सगळ्यांचाच यांच्यावरती जर एवढा जीव असेल तर मी यांना जिवंत करू शकतो, मी यांना जिवंत करू शकतो. तेव्हा महाराज म्हटले पण एक अट आहे. म्हटले माझ्याकडे एक औषध आहे, ते औषध तुमच्यापैकी कुणीतरी एक जणाने घ्यायचं, तो मरेल आणि हा उठेल. पहिल्यांदा तर औषध ठेवलं त्याच्या पत्नीजवळ, बायकोजवळ. महाराज म्हटले तुम्ही तर लय म्हणत होता की मी यांच्याशिवाय एक मिनिट पण जगू शकत नाही, मग घ्या तुम्ही. ती म्हटली बाई मी घेतलं असतं औषध, पण लेकर आहे ती, आणि लेकरांना जास्त बापापेक्षा आईची गरज असते, आणि आईच्या पदराच्या आड पोरं कशी झाकून जातात. औषध घेतलं नाही, तिथून औषध उचललं त्याच्या आई समोर ठेवलं. महाराज म्हटले तुम्ही तर मगाशीच म्हणत होता की मी पिकलं पाणी, देवाने मलाच अगोदर उचलाय पाहिजे होतं, मग घ्या तुम्ही. ती म्हटली बाई मी घेतलं असतं औषध, पण मीच मेल्यानंतर माझ्या म्हाताऱ्याचं कसं व्हायचं. तिनं औषध घेतलं नाही, तिथून उचललं, बहिणी समोर ठेवलं. बहिणीने सांगितलं मला माझा प्रपंच आहे, संसार आहे. तिने औषध घेतलं नाही, तिथून उचललं, मित्रांच्या समोर ठेवलं. मित्रांनी सांगितलं आमचा तर काय संबंधच येत नाही, आम्ही फक्त एवढ्या पुरतच चालतो, म्हणजे कळलं असेल तुम्हाला. शेवटी सगळे मिळून महाराजांनाच म्हटले महाराज तुमच्या काय पाठीपोटी कोणी नाही, घ्या तुम्हीच. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, वाटल्यास तुम्ही गेल्यावर तुमची समाधी आम्ही बांधू. महाराज म्हटले बघा मी माझ्या शिष्यासाठी एवढं तर करू शकतो, काय नाही हो, साखरच तर ते पाणी होतं. आणि जसं महाराजांनी घेतलं तसा हा उठून बसला. आता मला तुम्ही सांगा हा उठून बसल्यानंतर याने काय सगळ्याचं दर्शन घेतलं असेल का. तो महाराजांसोबत निघून गेला, तो आतापर्यंत काही घरी आलेला दिसला नाही. नाही रे नाही गुणाची गुणी, नाही रे नाही गुणाची गुणी,
नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाचे पाहू कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे वेळा मागे तुटतील सारे धाग्यानी दोरे प्राणमायेचा बाजार नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणीही कोणाचं नाही. हा देहच आपला नाहीये, तर या देहाच्या संबंधाने जे कोणी असतील ते तरी आपले आहेत का? आणि हा देह कसा आहे, महाराज सांगतात नाशिवंत देह. या देहासारखं नाशिवंत काहीच नाही. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा बरी चर्म घातिलेले कुर्म कीटकाचा सांदा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरित्या हरिहारा शरण जाई गोविंदा परी हिमदासा सोहम जो जो रे बाळा परी हिमदासा सोहम जो जो रे बाळा. देहासारखं नाशिवंत काहीच नाही. थोडंसं पुढं सरून बसा म्हणजे पाठीमागील माणसांना जागा होईल. पुरुष मंडळी थोडं पुढं सरून इकडले या पुढं किंवा त्यांना वाट तरी द्या. उठून इकडे येऊन बसा. झाला आता थोडा वेळ राहील, 15 मिनिट. सरा पुढं म्हणजे मंडपामध्ये सावले बाहेर ऊन लागतंय, त्यांना बसायला जागा द्या. जरा जागा करा बसायला त्यांना. विठ्ठल 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 हा देह नाशिवंत आहे. थोडंसं शांततेत बसून घ्या अशी विनंती आहे. देहासारखं नाशिवंत काहीच नाही. म्हणून महाराज म्हणतात हा देह जाणार आहे. प्रत्येक क्षणाला काळ आपलं आयुष्य खातोय, त्यामुळे सावधान व्हा. असा सावधानतेचा इशारा, एक सूचना महाराज या द्वितीय शरणातून करतायत. संत समागमे धरावे आबाणी संत समागमे धरावे आबाणी परमाताची करावी तातारी परमाताची नाशिवंत देहा गाणारा सकाळ नाशिवंत देहा गाणारा विठोबार खुमाई विठोबार खुमाजी विठोबार खुमाजी हर हरि विठोबार खुमाजी विठोबार खुमाजी विठोबार खुमाजी विठोबार खुमाजी विठोबार खुमाजी विठोबार खुमाजी
घुमाजी विठोबार घुमाई विठोबार घुमाजे विठोबा विठोबार घुमाजे विठोबार विठोबार घुमाजे विठोबार घुमाजे विठोबार घुमाजे विठोबार घुमाजे घुमाजी विठोबार घुमाजी विठोबार घुमाजी विठोबार घुमाजी विठोबार घुमाजी जय जय विठोबार घुमाई पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु विठोबार घुमाजी विठोबार घुमाजी विठोबार घुमाजी क्षणोक्षणी करावा विचार धरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य घातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य घातो काळ सावधान. महाराज म्हणतात सावधान व्हा. सावधान होऊन करायचं काय, कारण हा देह नाशिवंत आहे. नाशिवंत देह प्रत्येक क्षणाला काळ आपलं आयुष्य खातोय, त्यामुळे आयुष्य खातो काळ सावधान. सावधान होऊन करायचं काय, संत समागमी संताचा समागम करा आणि संताच्या समागमामध्येच परमार्थ करा. का बरं, याचं कारण असं आहे, त्याची माझे हित करीती सकळ. संपूर्ण समाजाचं हित जर कोणाला ठाऊक असेल तर ते संतांना ठाऊक आहे. त्यामुळे एकतर आई वडिलाचं तरी ऐका, नाहीतर एकतर संतांचं तरी ऐका. कारण आई वडिलांइतकं आणि संतांइतकं आपलं हित कोणच ओळखू शकत नाही, कोणालाच सांगता येऊ शकत नाही. कोणाचं तरी एकाचं जरी ऐकलं तरी आयुष्याचा उद्धार आहे. नसेल संतांवरती विश्वास, संतांवरती विश्वास तर ठेवलाच पाहिजे, पण जी लोक आई वडिलाचं ऐकू शकत नसतील ते संतांचं कधी ऐकणार. म्हणून जीवनामध्ये आई वडिलाचं काय ऐकलं पाहिजे याचं कारण असे, ज्यांनी संपूर्ण तारुण्यच आपल्यासाठी खर्च करून टाकलेलं आहे. आई म्हणजे घराचं मांगल्य, तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व. आई म्हणजे घराचा कळस आहे, म्हणून बाप मात्र घराचा पाया आहे. घरावरती झळकणारा कळस आपल्या सर्वांना दिसतो, तो कळस ज्या पायावरती उभा राहिला ना, त्या पायालाच आम्ही विसरून का जातो, हे मोठं दुर्दैव आहे. बाप म्हणजे घराचा पाया असतो. आई जेवढा आपल्या लेकरावरती प्रेम करते ना, तेवढं बाप सुद्धा करतो. फरक फक्त एवढाच आहे, हृदयातलं प्रेम डोळ्यातल्या अश्रून वाटे जी दाखवते तिला आई असं म्हणतात, पण हृदयातलं प्रेम हृदयात जो झाकून ठेवतो त्याला बाप असं म्हणतात. बापाचं प्रेम कधीतरी ओळखता आलं पाहिजे. बाप प्रेम दाखवत नाही म्हणजे बाप प्रेमच करत नाही असं नाही. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावनी दाखवे ना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू संसाराचा गाडा हाकला, पटामध्ये असू जरी कनवाकला, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गडा, उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गडा,
मुकी मुकी माया त्याची मुकी घालवेला लेकरांच्या पायी उभा जन्म उधळीला आधाराचा वड जणू वाकर आभाळ तिच्या आईला पाचोळा झिन रानमाळ घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर बाप समजून घेणं खूप कठीण आहे. मला असं वाटतं की बापाचं अंतःकरण समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला तेवढं मोठं अंतःकरण करावं लागेल. बापाचं अंतःकरण हे समुद्रापेक्षाही मोठं आहे. कारण समुद्रामध्ये जसं किती जरी नद्या येऊन मिळत राहिल्या तरी समुद्र आपली मर्यादा कधी ओलांडतो का हो? अगदी त्याच पद्धतीने घरातला जो बाप आहे ना, त्या बापाच्या अंतःकरणामध्ये घरातल्या सगळ्यांचे दुःख समाविष्ट करून घेण्याची ताकद असते. बहिणीचं दुःख असू द्या, पत्नीचं असू द्या, मुलांचे असू द्या, सगळ्यांचे दुःख तो बाप ऐकून घेतो. पण स्वतःचं दुःख मात्र तो कधीच कोणाला सांगत नाही. कारण घरातला तो कर्ता पुरुष असतो. लक्षात घ्या. बाप कसा असतो एका कवितेमध्ये, आणखी एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. बाप स्वाभिमानी बाना, बाप कनकर कना, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटते मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया. मगाशी सांगितलं बाप म्हणजे घराचा पाया असतो. आणि घराचा पाया कसा पाहिजे हो? मजबूत पाहिजे ना. घराचा पाया जर का निकृष्ट दर्जाचा असेल तर ते घर कोसळल्याशिवाय राहत नाही. म्हणून बाप म्हणजे घराचा पाया आहे. आई म्हणजे घराचा कळस आहे. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खचा तो हा पाया, तेव्हा कोसळते घर. कसा असतो बाप? बाप कसा असतो? बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, ज्याच्या डोळ्यात थेंब कुणा दिसणार कसा. बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही. तो त्याचे सगळे अश्रू फक्त एका क्षणासाठी रोखून ठेवतो. आणि तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू, वाट पाहित्या क्षणाची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. मुलगी सासरी जाताना मात्र तो आपल्या अश्रूंना रोखू शकत नाही. आणि खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांचं मन जी ओळखते ना, ती फक्त मुलगीच असते.
मुलगी म्हणजे आपल्या वडिलांची लाडाचीच असते बरं का. घरामध्ये मुलगी जसं आपल्या वडिलांना जपते तसं इतरांनी सुद्धा घरातल्या त्या बापाला असं जपावं ही बापाची किमान अपेक्षा असते. मुलीचं जर लग्न झालं ना, लग्न झाल्यानंतर मुलगी पहिला फोन आपल्या वडिलांना करते आणि वडिलांचा बदललेला आवाज ती मुलगी एका क्षणामध्ये ओळखते आणि मग 17 प्रश्न विचारायला सुरुवात करते. मुलगी वडिलांना जाणते, मुलगी वडिलांना जपते. मला असं वाटतं जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा त्या बापाचं वर्णन करत असताना म्हणतायत, बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी बाळवडी. म्हणून जीवनामध्ये आईचंही तेवढंच प्रेम आहे, बापाचंही तेवढंच प्रेम आहे. आईचं प्रेम दिसतं, बापाचं प्रेम दिसत नाही. बापाचं प्रेम ओळखायला शिका, बस तेवढं मोठं अंतःकरण करा. मला असं वाटतं जीवनात आपलं हित फक्त आपल्या आईवडिलांना कळतं, लेकराचं हित, आणि संतांना कळतं समाजाचं हित. म्हणून संपूर्ण समाजाने काय केलं पाहिजे, संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय ह्या संपूर्ण समाजाला उपदेश करतायत की बाबांनो, हा अज्ञानरूपी धूर तुम्ही तुमच्या डोळ्यातून काढून टाका. जोपर्यंत हा धूर तुमच्या डोळ्यातून निघणार नाही तोपर्यंत ज्ञानरूपी प्रकाश म्हणजे ज्ञानरूपी परमात्मा तुम्हाला दिसणं अशक्य होईल. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार, तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार, नका डोळे दूर भरुणे राहो, नका डोळे दूर भरून राहो, नाशिवंत देहा जाणारा सकाळ, नाशिवंत देहा जाणारा सकाळ, आयुष्य खातो कळसाव दान आयुष्य अभिषेकातो काळ सावधान,
ऐसी लागी लगन मेरा हो गए मगन ऐसी लागी लगन ऐसी लागी लगन ऐसी सावधान नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर तुकाराम हे तुकाराम तुकाराम करेक्ट 12:10 फुलं पडतील फक्त 5 मिनिट अनुक्षणी आजी करावा विचार करावा या पारभ सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी नये डोळे धुरी भरुडी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान या भंगावरती अल्पशा वेळेमध्ये थोडक्यात भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला बोलण्याच्या ओघातून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मायेच्या अंतकरणाने माफी असावी बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध या ठिकाणी मला सर्वांनी उत्कृष्ट अशी साथ दिली ज्यांनी गोड अशी गायनाची साथ मला या ठिकाणी दिलेले ते महाराष्ट्रातले एक ख्यातनाम गायक हरिभक्त पारायण गायनाचार्य महादेव महाराज खूप खूप आभार आणि धन्यवाद या ठिकाणी ज्यांनी मृदंगाची साथ दिली आमचेच भाऊ जीवन महाराज धायगुडे त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानते आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आजची सेवा ज्यांच्या माध्यमातून मिळाली ते आदरणीय हरिभक्त पारायण संतोष महाराज गायकवाड यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आला आणि ते या ठिकाणी उपस्थित पण झालेले आहेत त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानते या परिवाराचं आभार मानते की आपण एवढं सुंदर असं आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि सुंदर असं या ठिकाणी मंडप साऊंड सर्व्हिस आणि मी दादांची साऊंड सिस्टीम जिथं कुठं असेल तिथं आवर्जून सांगत असते की ही सिस्टीम पुन्हा आपल्या कार्यक्रमाला असली पाहिजे एवढी सुंदर सिस्टीम देतात दादा काय नाव सौरव खूप सुंदर या ठिकाणी आपण ऑपरेटिंग करता कौतुक करावं तेवढं कमी आहे एकदा त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या आणि खरंच इकडल्या भागामध्ये जर कुठं कीर्तन असेल तर दादांची सिस्टीम सांगत जा मी आवर्जून सांगेल तुम्हाला या ठिकाणी त्यांचंही मनापासून आभार मानते सर्वांचं मनापासून आभार आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व या परिवारातील नातेवाईक सगळे टेस्ट नातेवाईक सगळे सोयरे पाहुणे रावळे मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित झाले तुमचंही या ठिकाणी मी आभार मानते या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी आज या परिवारातील एक मजबूत असणारा जो खांब म्हणजे वडील म्हणजे आधार असतो आपला बाप किती जरी वयस्कर असला आणि तो जर आपल्या जीवनातून अचानकपणे असा निघून गेला तर त्यांच्या मुलांना तुम्ही विचार की काय वेदना होतात किती दुःख होतं आणि किती मोठा आधार जातो आणि या परिवाराचा आधार असणारा हा बाप कैलासवासी पिताश्री सखाराम मारुती हगारे यांचं निधन होऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि यांच्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने कीर्तन सेवा संपन्न झालेली आहे